जगात वैराने वैर कधीच संपत नाही. हे हे आपण हजारो वर्षांपासून ऐकत आलो आहोत. पण आजच्या जगात जिथे एका क्लिकवर द्वेष पसरवणं अगदी सोपं झालं आहे, तिथे हा प्रश्न मला वाटतं जास्त महत्त्वाचा बनला आहे. जर द्वेषाने द्वेष संपत नसेल, तर मग प्रशाने संपतो? याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी आज आपण काही स्रोतांचा अभ्यास करणार आहोत. आपल्याकडे मेट्टा द बुद्धिस्ट फिलॉसॉफी ऑफ युनिव्हर्सल लव्हिंग काइंडनेस या पुस्तकातील काही अंश आहेत. यात मैत्री किंवा पाली भाषेतील मेत्ता या संकल्पनेला द्वेषावरचं एकमेव औषध म्हटलं आहे. पण ही केवळ एक चांगली भावना आहे की मनाला बदलून टाकणारी एक मानसिक टेक्नॉलॉजी? चला याचा शोध घेऊया. तुम्ही टेक्नॉलॉजी हा शब्द वापरलात ना, तो खूप महत्वाचा आहे. कारण मेत्ता ही केवळ एक नैतिक शिकवण नाही जी आपल्याला लहानपणापासून दिली जाते की सर्वांशी चांगलं वागा. नाही, ही एक पद्धतशीर मानसिक साधना आहे. म्हणजे आपल्या मनातल्या मूलभूत ऑपरेटिंग सिस्टमला द्वेषाकडून करुणेकडे रिप्रोग्राम करण्याचा हा एक मार्ग आहे. कारण शब्द तर तोच आहे. आणि हाच सर्वात मोठा फरक आहे. आपली सामान्य मैत्री ही निवडक असते, ती अटींवर अवलंबून असते. हा माझा मित्र कारण तो मला समजून घेतो, किंवा ती माझी मैत्रीण कारण आमचे विचार जुळतात. यात माझं तुझं आहे, एक मर्यादा आहे. पण पाली भाषेतली मेत्ता ही अमर्यादा आहे. अमर्याद? हो. स्रोतांमध्ये तिला निस्सीम प्रेमभावना आणि हितचिंतन म्हटलं आहे, जे सर्वांसाठी आहे, कोणताही भेदभाव न करता. सर्वांसाठी म्हणजे अगदी ज्यांची आपलं पटत नाही किंवा ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्यांच्यासाठी सुद्धा? हो. हे खरं तर हे आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध नाही का? म्हणजे यू वर्सेस देम ही तर आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. बरोबर. आणि म्हणूनच ही केवळ एक भावना नाही, तर एक सराव आहे, एक प्रॅक्टिस आहे. ही संकल्पना आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला आव्हान देते. ती म्हणते की तुम्ही प्रेम आणि द्वेष या भावनांची निवड करू शकता. मेत्ता म्हणजे जाणीवपूर्वक प्रेमाची, कल्याणाच्या भावनेची निवड करणे. अगदी त्या व्यक्तीसाठी सुद्धा जिच्याबद्दल मनात नैसर्गिकरित्या राग येतो. हे सोपं नाही, म्हणूनच तिला साधना म्हटलं आहे. म्हणजे ही एकटी संकल्पना नाहीये, तर कोणत्या तरी मोठ्या चौकटीचा भाग आहे. बरोबर? अगदी बरोबर. ही एका मोठ्या आणि सुंदर चौकटीचा पाया आहे, ज्याला 4 ब्रह्मविहार किंवा मनाच्या 4 उदात्त अवस्था म्हटलं जातं. ब्रह्मविहार? हो. ब्रह्मविहार म्हणजे देवांचं निवासस्थान. म्हणजेच या 4 अवस्थांमध्ये मन स्थिर आणि शुद्ध राहतं. आणि मेत्ता ही त्यातली पहिली आणि सर्वात महत्वाची अवस्था आहे. आणि बाकीच्या 3 कोणत्या आहेत? मेत्तानंतर येते करुणा, म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून कळवळा येणं आणि ते दूर करण्याची इच्छा. हो. तिसरी आहे मुदिता, म्हणजे दुसऱ्याच्या सुखात, त्याच्या यशात मनापासून आनंदी होणं, कोणताही मत्सर न बाळगता. अच्छा. आणि चौथी आहे उपेक्षा, म्हणजे तटस्थता किंवा समभाव. सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, मन शांत ठेवणं. यात मेत्ता हा पाया आहे असं तुम्ही म्हणालात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जोपर्यंत तुमच्या मनात सर्व प्राणीमात्रांबद्दल मुळातच एक आपुलकी, एक प्रेमाची भावना म्हणजे मेत्ता नसेल, तोपर्यंत खरी करुणा किंवा मुदिता निर्माण होऊ शकत नाही. अच्छा. विचार करा, एखाद्या अनोळखी व्यक्तीचं दुःख पाहून आपल्याला कळवळा का येईल? कारण कुठेतरी आपल्या मनात त्या जीवाबद्दल एक मूलभूत आपुलकी आहे. दुसऱ्याच्या यशाचा आनंद का होईल? कारण आपल्या मनात त्याच्याबद्दल मत्सर नाही, तर सद्भावना आहे. म्हणूनच मेत्ता ही बाकीच्या 3ही उदात्त अवस्थांसाठी लागणारी ऊर्जा आहे. ती नसेल तर बाकीच्या गोष्टी वरवरच्या ठरतात. ठीक आहे, आता हे जास्त स्पष्ट झालं. सुरुवातीला आपण ज्या धम्मपदातील वचनाबद्दल बोललो, हो, की वैराने वैर संपत नाही, तिथे ही संकल्पना कशी जोडली जाते? ती थेट जोडली जाते. ते वचन असं आहे, न हि वेरेण वेराणी संमंतीध कुदाचन अवेरेण च संमंती एस धम्मो सनंतनो. म्हणजे या जगात वैराने वैर कधीच संपत नाही. ते केवळ अवैराने म्हणजेच प्रेमानेच संपते. आणि हा सनातन नियम आहे. आणि इथे अवैर म्हणजेच मेत्ता. अगदी. म्हणजे जेव्हा कोणी आपला द्वेष करतं, तेव्हा त्याला द्वेषाने उत्तर देण्याऐवजी मेत्ता भावनेने प्रतिसाद द्यायचा. पण हे आजच्या जगात शक्य आहे का? विशेषतः सोशल मीडियावर, जिथे प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया दिली जाते. हो. कोणी तुम्हाला ऑनलाईन ट्रोल करत असेल तर त्याच्याबद्दल हितचिंतन कसं करायचं? हाच तर खरा सराव आहे.
हे फक्त बाहेरील जगातील युद्धांबद्दल नाही, तर आपल्या मनाच्या आत रोज चाललेल्या युद्धाबद्दल आहे. जेव्हा कोणी आपल्याला ट्रोल करतं, तेव्हा आपल्या मनात रागाची, द्वेषाची एक लहर उठते. ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. बरोबर आहे. मेत्ता साधना म्हणजे त्या प्रतिक्रियेवर स्वार न होणं, ती लहर ओळखायची आणि जाणीवपूर्वक मनात विचार आणायचा की ही व्यक्तीसुद्धा दुःखी असू शकते, कोणत्या तरी त्रासातून जात असेल, म्हणूनच असं वागत आहे. त्याचं भलं हो. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटते. हो, वाटू शकतं. पण याचा उद्देश त्या ट्रोलरला बदलणं नाहीये. मग उद्देश आहे स्वतःच्या मनाला द्वेषाच्या विषापासून वाचवणं. द्वेष ही एक आग आहे, जी सर्वात आधी त्याला जाळते ज्याच्या मनात ती पेटलेली असते. मेत्ता म्हणजे त्या आगीवर टाकलेलं पाणी. ही एक प्रकारची मानसिक चिकित्सा आहे. या मैत्रीची व्याप्ती किती असावी याबद्दल श्रोतांमध्ये काही अधिक स्पष्टीकरण आहे का? कारण सर्व प्राणी ही खूप मोठी संकल्पना आहे. हो, आणि त्यासाठी एक खूप सुंदर आणि शक्तिशाली उदाहरण करणीय मेत्ता सुत्तमध्ये दिलेलं आहे, ज्याचा उल्लेख आपल्या श्रोतांमध्ये आहे. अच्छा. त्यात म्हटलंय की ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या एकुलत्या एका मुलाचं रक्षण स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता करते, या त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांवर अमर्याद मैत्रीभाव ठेवावा. थांबा, हे खूपच मोठं विधान आहे. आईचं प्रेम हे सर्वात निस्वार्थ आणि तीव्र मानलं जातं. तेवढ्याच तीव्रतेने प्रत्येकाबद्दल प्रेम भावना ठेवायची. हो, म्हणजे ज्या व्यक्तीने आपलं नुकसान केलं आहे त्याच्याबद्दलही. हे मानसिकदृष्ट्या शक्य आहे का? हे तर सुपर ह्युमन वाटतंय. आणि म्हणूनच हा मुद्दा या संकल्पनेतील सर्वात आव्हानात्मक आणि तितकाच महत्वाचा आहे. हे शक्य आहे का या प्रश्नाचं उत्तर हो, पण सरावाने. हो. ही भावना आपोआप येत नाही, ती विकसित करावी लागते. ती एक मानसिक क्षमता आहे, जसं आपण व्यायाम करून शारीरिक क्षमता वाढवतो. ठीक आहे. मग आता आपण त्या महत्वाच्या भागाकडे येऊया. हा सराव म्हणजे नेमकं काय? समजा माझ्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल खूप राग आहे, तर या स्रोतानुसार मी मेत्ताचा सराव कसा सुरू करू? स्टेप 1 काय आहे? स्रोतांमध्ये याच्या पायऱ्या सांगितल्या आहेत आणि याची सुरुवात कधीच शत्रूपासून करायची नसते. अच्छा. बद्दल मैत्रीची भावना निर्माण करायची, स्वतःला स्वीकारायचं, मनातल्या मनात स्वतःला शुभेच्छा द्यायच्या. मी सुखी होवो, मी निरोगी राहो, मी सुरक्षित राहो. कारण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करू शकत नाही, तोपर्यंत इतरांना निस्वार्थपणे प्रेम देणं कठीण आहे. ओके, हे पटण्यासारखं आहे. सेल्फ लव्ह. त्यानंतर दुसरी पायरी आहे आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल मैत्रीभाव ठेवणे. आपले आई-वडील, मित्र, कुटुंबीय. हे सोपं आहे. हो, हे सोपं असतं, कारण त्यांच्याबद्दल मनात आपुलकी असतेच. त्यांच्यासाठी मनातल्या मनात मंगल कामना करायची. तिसरी पायरी आहे तटस्थ व्यक्ती, म्हणजे ज्यांच्याबद्दल मनात प्रेमही नाही आणि द्वेषही नाही. उदाहरणार्थ, रोज दिसणारा बस ड्रायव्हर किंवा दुकानातला माणूस, त्यांच्याबद्दलही मंगल कामना करायची. यामुळे आपल्या मैत्रीचा परीघ वाढायला लागतो. आणि मग शेवटची सर्वात अवघड पायरी येते, शत्रू. इथे घाई करायची नसते. जेव्हा स्वतःबद्दल, प्रियजनांबद्दल आणि तटस्थ लोकांबद्दल मैत्रीभाव सहजपणे निर्माण होऊ लागतो, तेव्हा मनात एक सकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते. त्या ऊर्जेच्या आधारे मग त्या व्यक्तीचा विचार करायचा जिच्याबद्दल मनात राग आहे. सुरुवातीला कदाचित रागच येईल, पण सराव सोडायचा नाही. त्या व्यक्तीला एक माणूस म्हणून पाहण्याचा प्रयत्न करायचा, जो स्वतःच्या सुखांमुळे आणि अज्ञानामुळे दुःखी आहे. आणि मग हळूहळू, अगदी थोडंसं का होईना, त्याच्याबद्दलही मंगल कामना करण्याचा प्रयत्न करायचा. त्याचंही भलं हो. म्हणजे हे एका दिवसात होत नाही? नाही, अजिबात नाही. त्याला वेळ लागतो. म्हणजे ही एक प्रकारची मेंटल जिम आहे, हळूहळू वजन वाढवत नेण्यासारखं. अगदी. पण ह्या सगळ्या भावनिक व्यायामाचा जो ही साधना करतो त्याला काय फायदा होतो? म्हणजे जगाचं भलं चिंतण्याचं काम खूप मोठं आहे, पण व्यक्ती म्हणून मला काय मिळतं? खूप व्यावहारिक प्रश्न आहे आणि श्रोतांमध्ये याचे थेट फायदे सांगितले आहेत. सर्वात पहिला फायदा म्हणजे मनातली जडफळाट आणि मत्सर कमी होतो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून पोटात दुखण्याऐवजी आनंद वाटू लागतो. मन शांत आणि प्रसन्न राहतं. सतत डोक्यात सुरू असलेला नकारात्मक विचारांचा गोंधळ थांबतो. आणि झोपेबद्दलही काहीतरी उल्लेख आहे. हो, मेत्ता भावनेच्या 11 फायद्यांपैकी काही फायदे असे आहेत की व्यक्ती शांतपणे झोपते, भयानक स्वप्ने पडत नाहीत, सकाळी उत्साही वाटते. अच्छा. याचं कारण सोपं आहे.
जेव्हा दिवसभर मनात राग, द्वेष, बदला घेण्याचे विचार असतात तेव्हा आपलं मन अशांत राहतं. बरोबर. रात्री तेच विचार स्वप्नात येतात. पण जेव्हा दिवस मैत्री आणि क्षमेच्या भावनेने घालवलेला असतो तेव्हा मन शांत असतं. आणि त्याचा थेट परिणाम आपल्या झोपेवर होतो. हो, आणि एकूणच मानसिक आरोग्यावर होतो. हे म्हणजे आपल्या मेंदूच्या ब्राउझरमधील सगळ्या अनावश्यक टॅब्स बंद करण्यासारखं आहे. वाह, हे उदाहरण छान आहे. आणि याचा संबंध कर्माच्या सिद्धांताशी खूप सुंदरपणे जोडला जातो. तो कसा? म्हणजे बघा, जेव्हा मनात सर्वांबद्दल मैत्री असते तेव्हा दुसऱ्याचं नुकसान करण्याचा विचारच मनात येत नाही. तुमचं बोलणं म्हणजे वाचिक कर्म, तुमचं वागणं म्हणजे कायिक कर्म आणि तुमचं विचार म्हणजे मानसिक कर्म हे सगळं शुद्ध होतं. तुम्ही कोणाला वाईट बोलत नाही, कोणाशी हिंसक वागत नाही. आणि कर्माचा सिद्धांत सांगतो की जसं कर्म तसं फळ. शुद्ध कर्माचा परिणाम म्हणून आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांती येते. म्हणजे दुसऱ्यांचं भलं चिंतण्यातच स्वतःचं भलं दडलेलं आहे. अगदी हेच त्याचं सार आहे. तर आजच्या चर्चेवरून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट झालीय. बौद्ध धर्मातील मैत्री म्हणजे फक्त बी नाईस किंवा वरवरची सभ्यता नाही. नाही, ही एक सक्रिय मानसिक प्रक्रिया आहे. ही एक निवड आहे. द्वेषाच्या नैसर्गिक प्रतिक्रियेला नाकारून जाणीवपूर्वक करुणेची आणि कल्याणाची भावना निवडण्याची ही एक साधना आहे. आणि जसं त्या स्रोतांच्या शेवटी म्हटले आहे, ती एकच प्रार्थना या संपूर्ण संकल्पनेचं सार सांगते. सर्व प्राणी सुखी होवोत, सर्व प्राणी भयमुक्त होवोत. सब्बे सत्ता सुखी होंतु. हो, यात कोणतीही अट नाही, कोणताही अपवाद नाही. फक्त सर्वांच्या कल्याणाची एक निखळ इच्छा. अगदी बरोबर. आपण आज मेत्ता म्हणजे काय, ती का महत्वाची आहे आणि ती कशी जोपासावी यावर बोललो. पण यावर विचार करताना एक पुढचा प्रश्न मनात येतो जो आपल्या श्रोत्यांनी विचार करण्यासारखा आहे. कोणता? मनातील ही अमर्याद मैत्रीची भावना प्रत्यक्ष कृतीत कशी उतरवली जाऊ शकते. जेव्हा कोणी खरोखरच सर्व प्राणी सुखी व्हावेत अशी इच्छा बाळगतो तेव्हा ती इच्छा केवळ प्रार्थनेपुरती किंवा मानसिक व्यायामापुरती मर्यादित राहते की त्यातून जगातील दुःख कमी करण्यासाठी प्रत्यक्ष काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.